लाखो रुपये कमवण्यासाठी शून्यातून मी माझी सुरुवात कशी करेन, इंस्टाग्राम, यूट्यूब, ऑनलाईन करिअर मी कशा प्रकारे बनवेन। हाय, मी आहे रीना आणि आजचा व्हिडिओ खूपच जास्त स्पेशल आहे। आजचा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे ज्यांना सुरुवात तर करायची आहे पण ते घाबरतात, ओव्हरथिंक करतात, माझ्याकडून होईल का असा विचार करतात। पण विश्वास ठेवा, प्रत्येक मोठा झालेला व्यक्ती, एका लेवलपर्यंत गेलेला व्यक्ती, त्या व्यक्तीने सुद्धा कधीतरी शून्यापासूनच सुरुवात केली आहे। शून्यातून सुरुवात करण्यासाठी मी काय करेन, सर्वात आधी तर मी दुसऱ्यांची कंपॅरिझन करणं बंद करेन। आपण अशा लोकांशी तुलना करतो जे ऑलरेडी 5-5 वर्ष 10-10 वर्षापासून काम करत आहेत, त्यांच्यापासून इन्स्पिरेशन घ्या, मोटिवेशन घ्या, पण त्यांच्याशी तुलना करणे बंद करा। त्यांच्याकडे ऑलरेडी अनुभव आहेत, परफेक्ट एडिटिंग स्किल्स आहेत, एक्सपेन्सिव्ह कॅमेराज आहेत, फॉलोअर्स आहे, कॉन्फिडन्स आहे, या सर्व गोष्टी त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत आणि ते बघून आपण स्वतःला म्हणतो की माझ्याकडून नाही होणार, मी हे नाही करू शकत आणि गिव्हअप करतो, मागे राहतो। पण सत्य काय आहे माहिती आहे की सुरुवातीपासूनच आहे ना 100% परफेक्ट हे कोणीही नसतं। मी स्वतःला फक्त एकच गोष्ट सांगितली आहे की मी परफेक्ट जरी नसली ना पण कन्सिस्टंट राहायचं। दुसरी गोष्ट म्हणजे मी जास्तीत जास्त डिजिटल स्किल्स शिकण्याचा प्रयत्न करेन। आजच्या टाइममध्ये आपण जेवढे जास्त डिजिटल स्किल्स शिकू तेवढ्याच जास्त अपॉर्च्युनिटीज मिळतील, संधी मिळतील। स्किल्स शिकण्यात घालवलेला वेळ हा कधीच वाया जात नाही। बरेच लोक असे आहेत की ज्यांच्याकडे कोणतीही डिग्री नाही पण तरीही ते फक्त डिजिटल स्किल्स शिकून लाखो रुपये कमवत आहेत। आता डिजिटल स्किल्स म्हणजे नेमक्या कोणत्या, तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करू शकतात, कॅनव्हा डिझायनिंग करू शकतात, AI टूल्स, डाटा एंट्री, यूट्यूब ऑटोमेशन, त्याच्यानंतर UGC कंटेंट क्रिएशन, या सर्व डिजिटल स्किल्स शिकू शकतात। अशा भरपूर डिजिटल स्किल्स आहेत। तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार स्किल शिकून तुम्ही सुद्धा लाखो रुपये हे महिन्याचे कमवू शकतात। त्यानंतर पर्सनल ब्रँडिंग करण्यावर मी सर्वात जास्त फोकस करेन, त्याच्यामुळे मला फास्ट रिझल्ट मिळतील। बरेच लोक असे आहेत की जे पर्सनल ब्रँडिंग करायला घाबरतात, पण पर्सनल ब्रँडिंग हे कसे तयार करायचे, तर सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही स्वतःचा प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग करा, तयार करा, जास्तीत जास्त कंटेंट क्रिएट करा, असे कंटेंट बनवा की जे लोकांना व्हॅल्यू देणार आहे। त्याच्यानंतर मी मोबाईलवर कंटेंट बघण्यात वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त कंटेंट बनवण्यावर फोकस करेल। आपण रोज मोबाईलवर वेळ वाया घालवतो, रील्स बघतो, शॉर्ट्स बघतो, व्हिडिओज बघतो, मूवीज बघतो, पण एक प्रश्न स्वतःला विचारा की हे सर्व बघून, टाइमपास करून, मोबाईलवर वेळ वाया घालून, फक्त मोबाईल स्क्रॉल करून आपण आपलं भविष्य बनवत आहोत का? जर तुमचे उत्तर नाही असेल तर आत्ताच वेळ वाया घालवणं थांबवा, आपलं भविष्य बनवण्यावर फोकस करा, पैसे कमवण्यावर फोकस करा। कारण सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सर्व गोष्टी फक्त एंटरटेनमेंटचे साधन नसून पैसे कमवण्याचे, इन्कमचे मोठे सोर्सेस बनले आहेत। त्याच्यामुळे जास्तीत जास्त इन्कम जनरेट करण्यावर फोकस करा, पैसे कमवण्यावर फोकस करा, आपलं भविष्य बनवा। त्यानंतर घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज करेल। जास्त ओव्हरथिंकिंग करणे, जास्त विचार करणे मी थांबवणार आहे। मी शून्यातून सुरुवात करत असताना ओव्हरथिंकिंगवर, जास्त विचार करण्यावर माझा टाइम वाया नाही घालवणार आहे की लोक काय म्हणतील, लोक हसतील का, मी फेल झाले तर, या सर्व गोष्टी सुरुवातीला अगदी नॉर्मल आहे। ते सगळे विचार आपल्याला येणारच आहे, पण 1 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर रिग्रेट करण्यापेक्षा, पछतावा करण्यापेक्षा आजपासून सुरुवात केलेली कधीही चांगली आहे। त्याच्यामुळे मी आजपासूनच सुरुवात करण्यावर फोकस करणार आहे। जास्तीत जास्त कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेल, एका प्लॅनिंगनुसार, एका स्ट्रॅटेजीनुसार काम करण्याचा प्रयत्न करेल, वेळेचा व्यवस्थित वापर कसा करायचा, स्मार्ट टेक्निक कशा वापरायच्या, या सर्व गोष्टी शिकेल, या सर्व गोष्टींवर फोकस करेन आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे मोटिवेट राहणार आहे। कदाचित आज आपल्यावर कुणाचा विश्वास नसेल, पण स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका, परफेक्ट होण्याची वाट बघू नका। आज आता लगेच सुरुवात करा, कारण ऍक्शन घेतलेल्या लोकांचेच फ्युचर हे बदलत असते। अशाच प्रकारचे मोटिवेशनल, युजफुल आणि हेल्पफुल व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब नक्की करा।